नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या स्वागत आहे। आजची भरती म्हणजेच महिला व बाल विकास विभागाअंतर्गत आता पदभरती निघालेली आहे। यामध्ये 20,531 पदसंख्या रिक्त असणार आहे। ही जी पदसंख्या आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंट द्वारा चेक करण्यात आलेली आहे की कोणत्या राज्यामध्ये किती पदसंख्या रिक्त असणार आहे। ही जी भरती आहे ती प्रत्येक राज्यावाईज वेगवेगळी असणार आहे। महाराष्ट्रामध्ये ही लवकरात लवकर भरती येणार आहे। 15 तारखेच्या आधी ही तुम्हाला भरती दिसणार आहे। पण बघूयात की आता पदसंख्या किती असणार आहे, तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे आणि कोणकोणती पदे असणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राइब नक्कीच करा। जर तुम्ही अजूनपर्यंत भारतीय रेल्वे विभागामध्ये जी पदभरती निघालेली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर सुद्धा लिंक देत आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्की बघा किंवा चॅनलमध्ये जाऊन बघू शकता। कमेंटमध्ये मला नक्की सांगा की महाराष्ट्रामधून तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझ्या व्हिडिओ बघतात। त्या जिल्ह्यामध्ये ज्या नवीन नवीन भरती येतील त्याची अपडेट मी तुम्हाला देतच राहील। तर बघा, महिला व बाल विकास विभागाअंतर्गत 20,531 पदांची ही पदभरती असणार आहे। बघा, यामध्ये कोणकोणती पदे असणार आहेत। यामध्ये महिला सुपरवायझर, आशा सहयोगिनी आणि कार्यकर्त्याची पदे असणार आहेत। बघा, आता यामध्ये तुम्हाला प्रति महिना सॅलरी किती भेटणार आहे। महिला सुपरवायझर या पदाकरता 35,500 पर्यंत सॅलरी भेटणार आहे। आशा सहयोगिनी करता 12,600, कार्यकर्ता या पदाकरता 14,500 पर्यंत तुम्हाला प्रति महिना सॅलरी भेटणार आहे। बघा, शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे। महिला सुपरवायझर या पदाकरता 12वी पास असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर आशा सहयोगिनी या पदाकरता 8वी पास असणे आवश्यक असणार आहे आणि कार्यकर्ता या पदाकरता 10वी पास असणे आवश्यक असणार आहे। बघा, तुम्हाला एज लिमिट काय लागणार आहे। एज लिमिट ही तुमची 18 ते 40 वर्ष असणे आवश्यक असणार आहे। अनुसूचित जाती आणि जमातीकरता 5 वर्षाचं कन्सेशन भेटेल। बघा, ओबीसी करता तुम्हाला 3 वर्षाचं कन्सेशन भेटेल। PWD करता 15 वर्षाचा PWD आहात आणि ओबीसी मध्ये असाल तर 13 वर्षाचा आणि PWD असाल किंवा जनरलमध्ये असाल तर 10 वर्षाचं तुम्हाला इथे एजमध्ये कन्सेशन भेटणार आहे। बघा, आता तुमची एक्झाम कशी होणार आहे। येथे आशा सहयोगिनी आणि कार्यकर्ता करता तुमची कोणती एक्झाम नाही घेतली जाणार, फक्त महिला सुपरवायझर या पदाकरता तुमची एक्झाम घेतली जाणार आहे। बघा, तुम्हाला एक्झाममध्ये काय काय विचारलं जाणार आहे। तर सामान्य ज्ञानाचे तुम्हाला 50 प्रश्न असणार, 50 मार्क करता। रिजनिंगचे असणार 25 प्रश्न 25 मार्क करता आणि कम्प्युटर साक्षरता याचे 25 प्रश्न 25 मार्क करता। 2 तासात तुमचा पेपर असेल तर तुम्हाला कंप्लीट करण्याचा आवश्यक असणार आहे। जर तुम्ही जर्नलमधून येत असाल तर तुम्हाला कमीत कमी 65% वर तुम्हाला मार्क असणे आवश्यक असणार आहेत, तरच तुम्ही इथे सिलेक्शन तुमचं होऊ शकतं। जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्हाला कमीत कमी 40च्या पुढे तुम्हाला मार्क असणे आवश्यक असेल तरच तुम्ही इथे तुमचं सिलेक्शन होऊ शकतं। ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे। UR, EWS, OBC आणि जर्नलसाठी 450 रुपये फी असणारे। SC आणि ST करता 250 रुपये। असे कोणते डॉक्युमेंट आहे ते तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तर तुम्ही ते फॉर्म भरू शकता। तर सर्वप्रथम तुमच्याकडे फोटो असणे आवश्यक असणारे, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर तुमचं 10वीचं 12वीचं सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार। जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, डोमासाईल हे तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असणार तर तुम्ही ते अप्लाय करू शकता। बघा, जी तुमची भरती ती 15 तारखेच्या अगोदर येणार आहे आणि ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही 19 जानेवारी 2026 पासून होणार आहे व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 20 फेब्रुवारी 2026 असणार आहे। डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक दिलेली आहे। जी कोणी पण ॲपसाठी पात्र असेल त्यांनी नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राइब नक्कीच करा।